आता जरा बोला, चांगलंच बोला. आणि नमस्कार मैत्रिणीनो. तर इथं काय बसले बघा, आमचं ही माझ्या आईचं घर, माहेरचं घर. आणि ही माझी खिडकी. आता ही मधल्या घरातली खिडकी आहे. तर लहानपणापासून त्या खिडकीत फक्त आम्हाला त्यांनी आता कसं मुलांच्या दप्तराला कपाट असतं, तर ते कपाट, तर त्या खिडकीचा आम्ही कपाटासारखा वापर करायचो. म्हणजे शाळेतनं आल्यावर ह्या कपाटात दप्तर ठेवायचं, सगळी दप्तरं ठेवायची आणि त्याच्यातच. पण पूर्वी इथं लाईटच नव्हती. पण पूर्वी इथं लाईटच नसायची. तर आत्ता मुद्दा कसा आहे माहितीये का, पूर्वीचे असे ही टीव्ही, आणि टीव्हीच्या पुढे बसून असं, पूर्वी टीव्ही पण नसायची आम्ही लहान असताना. पण ह्या आमच्या एवढ्या सोप्याला बसून सगळी लोक बी काढायची शेंगाच. मग दरवेळेला असं वाटायचं की आमच्यात पण शेंगा असत्या तर आपण पण बी काढायचं. असं लहानपणी आपल्याला माहिती नसतं आपल्याकडे शेत आहे, भात आहे, काय आहे. पण ते बी काढायला मग आजूबाजूच्या बायका इथं जास्त मुली, मग मुलींना, लहान मुली असल्यावर सगळ्यांना जास्त मुली असल्या की जरा कमीपणा असायचा. कारण मुली मुद्दा असायचा तो, मुली ह्यांच्याकडे जास्त आहे त्या. पण त्यावेळेला मग आपलं मोकळ्या बसलेल्या असल्या की मग काम घेऊन यायचं. मग ही आमच्या अक्का आज आल्या माझ्याबरोबर, तर बसल्या शेंगा काढत. बघा पहिल्यापासून कष्ट करून करून तिचा हात कसं झाले, आणि आईचं तर हात बघा कसं झाले. म्हाताऱ्या माणसाचा असंच हात होत्यात खरं तर, धारा बिरा काढून. आईच्या हाताचं हे कसं झालंय बघा. थांब गाई, हो का, ही कसं झालंय माहितीये का, म्हशीच्या धारा काढून काढून असं झालंय. म्हणजे ही हात सहजासहजी असं होत नाही, पण तरी पण आई काम करते. म्हणून मित्रांनो काय सांगायचं आहे मला, आई जोपर्यंत हाय तोपर्यंत आईचा हात असा हातात घ्या. कारण एक अनुभव आला बघा, तुम्हाला सांगते. वडील गेल्यावर हे माझ्या वडिलांचा फोटो. नुसतं वडिलांचं नाव काढलं तरी पण वडिलांचं नाव काढल्यावर डोळं भरून येते ते. कारण त्यांचं कष्ट, त्यांचं ही जेव्हा माणूस असतो का नाही तोपर्यंत आपल्याला नाही कळत. जोपर्यंत माणूस असतो तोपर्यंत असं नाही कळत. आणि एक वेळ अशी असायची की आम्ही 4 भाव वाटत, आणि ते एक म्हणजे 4 बहिणी आणि 1 भाऊ आणि आई वडील, एवढंच एक जग असायचं. म्हणजे एक जो माणूस असा असतो ना, म्हणजे पुरुष असतो, ज्या वेळेला कुटुंबाचा एक आधार असतो मोठा, तर त्याला त्याच्यासाठी त्याचं एक एवढं मोठं, त्याच्यासाठी एक प्रकारचं ती एक जगच असतं. आणि त्यांनी दिलेले संस्कार आहे की नाही, ते नसतानाच आपल्याला फील होतात. आणि त्यांचं म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्यासाठी, आता रोजच्या रोज तुम्हाला, मी पुण्यात असते त्यामुळं त्यांचं, पण हिथं आल्यावर हिथं प्रत्येक कोपऱ्यात त्यांची एक एक अशी आठवण असायची. आणि हाय की त्यातल्या त्यात म्हणजे प्रत्येक गोष्ट असं आपल्याला जर एखादी सांगायची झाली तर ती शब्दात नाही आपण व्यक्त करू शकत. पण आपल्या आईबापाचं कष्ट म्हणा, किंवा आपल्याला गरिबी असताना आपल्याशी लोक कशी वागलेले असतात, हे दिवस आपण कुणाला तरी हे करताय. मग आता हे शेंगा फोडायला बसली म्हणून तुम्हाला सांगते. तर ह्या शेंगा फोडायचो आम्ही. आता इथं आम्ही सगळे शेंगा फोडतो. मग आम्ही लहान असायचो त्यावेळेला आमच्यातच लोक शेंगा फोडायला यायची, का तर लोकांच्या घरात जागा नसायचा. मग ह्या घरात असं वारं बिरं असायचं. आणि त्यावेळेला काही फॅन वगैरे नसायचं ना. मग ह्या दिवसात आहे का नाही शेंगा फोडून पण लोकांच्या शेंगा फोडू लागायचो, आणि त्याचं कौतुक असायचं की अरे आपल्यात माणसं बसायला आले. ही एक फिलिंग वेगळं असायचं. आता तशी ही राहिलेलीच नाही, की एवढी माणुसकीच नाही की आता आपल्यात कुणीतरी बसायला आले. मग माणसाला वेळ पण 5 मिनिटं पण नाही एखादा बाहेरचा माणूस एखाद्या जाऊन बसू शकत नाही. आपल्याला तेवढ्याची अडचण होती. पण आहे ना, एक वेळ अशी असायची, मग त्याच्यात ही शेंगा फोडल्या की ह्या अशा कच्च्या बच्च्या निघतात. मग त्याच्यात ना आपल्याला थोडंसं एखादी डाळ, लहान मुलं असल्यावर त्यावेळेला काही गोळ्या बिस्किट भरपूर असतात, जसं खाऊ असतो तसं काही खायला नसणार. मग ह्याच्यातनं एखादी फुटलेली डाळ पण आपण प्रामाणिक किती असतो बघा, की एखादी तोंडात घालू वाटली तरी घालायची नाही. आणि मग ज्या वेळेला आणि उन्हाळा असवला तर हिथं आम्ही काढतोय बी शेंगदाण्याचं. म्हणजे भुईमुग पेरायचा आहे ना, आता पाऊस आला की भुईमुग पेरायचं. मग त्यावेळेला आपल्याला काय काय करायला लागतं.
तर आज आम्ही इथं बी काढलंय ना, तर हेच आजच्या पुरतं शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलं की पूर्वी लोकांना एकामेकापाशी बसण्याला वेळ असायचा, आणि जरी वेळ असला ना तर तिथं माणुसकी पण असायची. आणि माणुसकी शिवाय असे ही काही उपकरणं नव्हती. आता जेवढी साधनं झालेत का नाही, त्यामुळं माणूस पण लय सुकावला आणि माणसापासून माणसं दूर व्हायला लागली. आणि मग ह्या ज्या आठवणी असतात का नाही, त्या लय अशा अनमोल असतात. तर धन्यवाद तुम्हाला. आता मी गावाकडे राहिले 4 दिवस, तोपर्यंत काय काय गावाकडच्या माझ्या घरातल्या आठवणी तुम्हाला सांगत राहील. श्री स्वामी समर्थ.